नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरण जेव्हा प्राथमिक अवस्थेत होतं त्याचं हॉटस्पॉट जे होतं किंवा पेपरफुटी प्रकरणामध्ये जे शहर जे आहे चर्चेलं जात होतं ते आहे सीकर। त्याच्यानंतर हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्राकडे शिफ्ट झालं आणि महाराष्ट्रातले काही प्रमुख शहरं जे आहे त्याच्यामध्ये आता समाविष्ट असल्याचं त्या ठिकाणी सीबीआयच्या चौकशीमधून सध्या तरी समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं। करिअर 360चे संस्थापक महेश्वर पेरी यांनी एक अतिशय डाटा विश्लेषण करणारं जे काही एक्स पोस्ट आहे त्यांच्या एक्स अकाउंटवर त्या ठिकाणी पोस्ट केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे की कशा प्रकारे संपूर्ण देशभरामध्ये एमबीबीएसच्या सीट आहेत आणि त्या एमबीबीएसच्या सीट पैकी 7% सीट जे आहेत ते सीकर मधून परीक्षा देणारे विद्यार्थी त्या ठिकाणी मिळवतात। याच्यामध्ये त्यांनी प्रामाणिक विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं ब्लेम केलेलं नाही, परंतु एक डाटा दिलेला आहे की कशा प्रकारे एका कोचिंग हब असणाऱ्या शहरांमधून आलेले विद्यार्थी एमबीबीएसच्या सीटवर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कब्जा करतात। कशा प्रकारे एमबीबीएसच्या सीट मिळवण्याचं जे काही आहे केंद्रीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे, याचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक असल्याचं सुद्धा काही मत सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी व्यक्त करतात। मागच्या वर्षी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये सुद्धा एक आर्टिकल आलेलं होतं की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या एमबीबीएसच्या सीट आहेत त्याच्यापैकी 24% सीट फक्त नांदेड आणि लातूर मधून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मिळवलेल्या होत्या। याचं एक कारण असू शकतं की हे दोन महाराष्ट्र राज्यातील मोठे कोचिंग हब आहेत, त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून बरेचसे विद्यार्थी तयारी करण्यासाठी जातात आणि त्याच ठिकाणी तयारी करत असल्यामुळे ते विद्यार्थी लातूर किंवा नांदेड शहरामधीलच एखादं सेंटर त्या ठिकाणी परीक्षेसाठी सिटी सिलेक्शन मध्ये त्या ठिकाणी देत असतात। परंतु हे जे काही संपूर्ण डाटा आहे ह्या डाटांवर आता संशय व्यक्त केला जातो, वेगवेगळ्या एक्सपोस्ट त्या ठिकाणी येत आहेत। नेमकं प्रकरण काय आहे, नेमका डाटा कशा प्रकारे आहे, मागच्या वर्षी नांदेड आणि लातूर मधल्या किती विद्यार्थ्यांना एमबीबीएस ची सीट मिळालेली आहे त्याच्या तुलनेमध्ये बाकी इतर शहरांचा कशा प्रकारे परफॉर्मन्स राहिलेला आहे। महेश्वर पेरींनी सीकर बाबतीत जे काही डाटा मांडलेला आहे ते सुद्धा विश्लेषणात्मक डाटा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय, याच्यामध्ये आपण दोन महत्त्वाचे रेफरन्स वापरतोय आजच्या व्हिडिओमध्ये, एक महेश्वर पेरी यांची एक्सपोस्ट आणि दुसरं मागच्या वर्षी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली एक बातमी। महेश्वर पेरीची जी काही एक्सपोस्ट आहे ते सीकर या शहरांविषयी आहे आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये जी काही बातमी आलेली आहे ती आहे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहरातील विद्यार्थी कशा प्रकारे एमबीबीएस ची सीट मिळवतात, विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी कशा प्रकारे त्या ठिकाणी आहे। दोन्ही गोष्टी आपण प्रूफ सहित आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत। नीट परीक्षा आणि प्रमुख कोचिंग हब्स एक वस्तुनिष्ठ व डेटा आधारित विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत। टाइम्स ऑफ इंडिया आणि महेश्वर पेरी यांच्या अहवालानुसार सविस्तर सांख्यिकी म्हणजे डिटेल आकडेवारी आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे काही शहरातील जे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी त्यांचा दबदबा राहिलेला आहे एमबीबीएस सीट मिळवण्यासाठी आणि हे जे काही शहर आहेत ही त्या राज्यातील मोठे कोचिंग हब त्या ठिकाणी आहेत। जर आपण सेंट्रल लेवलला विचार केला तर कोटा आणि सीकर हे मोठे कोचिंग हब आहेत आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर लातूर आणि नांदेड हे दोन मोठे कोचिंग हब आहेत। 10वी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचं स्थलांतर जे आहे ते या शहरांकडे त्या ठिकाणी होत असतं, कारण या ठिकाणचं कोचिंग हब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अट्रॅक्ट करत असतं। लातूर पॅटर्नचा जो काही 3-4 दशकाचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रावर राहिलेला आहे। आधी जो काही लातूर पॅटर्न होता तो तिथल्या महाविद्यालयांमुळे त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेला होता, मग ते दयानंद महाविद्यालय असेल, शाहू महाविद्यालय असेल किंवा अहमदनगरचं महात्मा गांधी विद्यालय असेल, असे जे काही महाविद्यालय आहेत त्यामुळं लातूर पॅटर्नचा एक मोठा ठसा महाराष्ट्र राज्यावर उमटलेला होता। परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेसचा त्या ठिकाणी शिरकाव झालेला आहे आणि या कोचिंग क्लासेसनी त्या ठिकाणी बाजारीकरण आणि व्यापारीकरण केल्याचं मत काही सामाजिक कार्यकर्ते फेसबुक ट्विटर असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। नेमका डाटा काय आहे ते सुद्धा पाहूयात। नीट यूजी 2026 जी आहे ती रिनीट होते, जे विद्यार्थी याची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी नामांकित वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या टेस्ट सिरीजच्या लिंक एकाच ठिकाणी पाहिजे असतील तर छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ॲप आहे, ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ॲप डाउनलोड करा, होम पेजवर फ्री बुकलेट नावाचा टॅब दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या कोचिंग क्लासेसचे जे आहेत नामांकित कोचिंग क्लासेस जे आहेत त्यांच्या टेस्ट सिरीज काही ठिकाणी फ्री आहेत, काही ठिकाणी थोडेफार पैसे घेऊन ते टेस्ट सिरीज घेत आहेत, त्याच्या लिंक विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी कट ऑफ मंत्र ॲपमध्ये आपण फ्री बुकलेटमध्ये ह्या टेस्ट सिरीजच्या लिंक दिलेल्या आहेत। पुढे जाऊयात।
आधी आपण बघूयात सीकरचं यश की अनैसर्गिक आकडेवारी, जे काही एक्स पोस्ट त्यांनी केलेली आहे करिअर 360चे जे काही संस्थापक आहेत त्यांनी. करिअर 360चे संस्थापक महेश्वर पेरडी 2024च्या डाटाचे केलेले विश्लेषण अत्यंत धक्कादायक आणि आउटलायर आकडेवारी समोर आणते. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आवश्यक कट ऑफ 650च्या आसपास 2024चा डाटा त्यांनी मांडलेला आहे. ज्या वर्षी पेपर लीक झाल्याच्या बातम्या आलेल्या होत्या, प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलं होतं. 650 प्लस गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी या ठिकाणी बघितलं तर सीकर राजस्थान हे मोठं कोचिंग हब आहे राजस्थान मधलं. तर जवळपास 7.48% विद्यार्थी सीकरचे विद्यार्थी होते 650 प्लस गुण मिळवणाऱ्यामध्ये. त्याच्यानंतर कोटाचा जर आपण विचार केला तर कोटामध्ये 3.93% विद्यार्थी, म्हणजे कोटाच्या दुप्पट आकडेवारी सीकरची त्या ठिकाणी नीट 2024ला त्या ठिकाणी झालेली होती. आणि राष्ट्रीय सरासरी म्हणजे संपूर्ण देशाचा जर आपण विचार केला 650 प्लस मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्याची तर 1.29% एवढी आहे. परंतु सीकर जर बघितला 7.48% सीकरचे विद्यार्थी जे आहे 650 प्लस गुण घेणारे होते. डेटातील ठळक तफावत त्यांनी कोणकोणती मांडलेली आहे. सीकरचा 650 गुणांचा निकाल राष्ट्रीय सरासरीपेक्षा 580% अधिक आहे. त्याच्यानंतर दुसरं, भारतातील एकूण वैद्यकीय जागांपैकी तब्बल 7% जागांवर एकट्या सीकरने दावा सांगितलेला आहे. म्हणजे जेवढे काही MBBSच्या सीट आहेत संपूर्ण देशभरामध्ये त्यातल्या 7% सीट ह्या सीकर मधून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. हे प्रॉपरचे विद्यार्थी असू शकतात किंवा बाहेरील राज्यातील विद्यार्थी ज्यांनी केंद्र सीकर मध्ये त्या ठिकाणी परीक्षेचं निवडले ते विद्यार्थी असू शकतात. परंतु ज्यांचं ऍडमिट कार्डवर केंद्र सीकर या शहराशी रिलेटेड आहे अशा विद्यार्थ्यांनी टोटल MBBSच्या 7% सीटवर दावा एकट्या सीकरनी सांगितलेला आहे. संपूर्ण देशभराचं ते आकडेवारी मांडतात. एक आणखी मुद्दा, कोटा आणि सीकर दोन्ही ठिकाणी विद्यार्थी संख्या समान सुमारे 27,000 होती. मात्र कोटात 650 गुण मिळवणारे विद्यार्थी 1066 होते, तर सीकर मध्ये हाच आकडा थेट 2037 वर पोहोचला, म्हणजेच कोटाच्या दुप्पट. एकेकाळी कोटाचं जे मार्केट आहे ते मागच्या 4-5 वर्षामध्ये सीकरला शिफ्ट झाला. मार्केट शिफ्ट होण्याविषयी या ठिकाणी प्रश्नचिन्ह नाहीत, परंतु सीकर जशा प्रकारे 2024लाही चर्चेत होतं पेपर फुटीच्या बाबतीत, त्यानंतर आता नीट UG 2026 प्राथमिक सुरुवात जी आहे ती सीकर पासूनच त्या ठिकाणी झालेली होती. यावर संशय त्या ठिकाणी आता व्यक्त केला जातो. हा झाला नॅशनल लेवलचा डाटा. सीकर परीक्षा केंद्र निहाय मायक्रो डाटा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. सीकरमध्ये एक परीक्षा केंद्र आहे टागोर PG कॉलेज. या ठिकाणी परीक्षा केंद्रावर 356 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातले 44 विद्यार्थी आहेत. 356 पैकी 44 विद्यार्थी 650 प्लस मार्क्स मिळवणारे होते. त्याच्यानंतर 74 जणांना 600 प्लस मार्क्स या सेंटरवर मिळालेले आहेत. म्हणजे राष्ट्रीय सरासरी जी होती त्याच्या 10 पट रिझल्ट जो आहे तो ह्या एका केंद्राचा राहिलेला असल्याचं त्यांनी डाटामध्ये सांगितलेलं आहे. जवळपास 12.36% राष्ट्रीय सरासरीच्या 10 पट हा एका केंद्रावरून रिझल्ट त्या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे यश पब्लिक स्कूल. या ठिकाणी 10.36% अत्यंत सामान्य. बाकी सेंटरचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी डाटा दिलेला आहे. भारतीय पब्लिक स्कूल, BS मेमोरियल कॉलेज या ठिकाणचा जर निकाल बघितला तर सामान्य निकाल वाटतो, परंतु एक कॉलेजचा निकाल किंवा एका सेंटरचा जो काही निकाल आहे टागोर PG कॉलेज याच्यामध्ये अनैसर्गिक वाढ त्यांना दिसून आली 12.36%. म्हणजेच या डाटामधून त्यांना हे मांडायचं आहे की या ठिकाणी अनैसर्गिक वाढ होणारे सेंटर आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही विशेष सुविधा दिल्या जातात का, किंवा एखाद्या सेंटरचा परफॉर्मन्स अशा प्रकारे कसा असू शकतो ह्याच्याकडे त्यांना सरकारचं लक्ष वेधायचं आहे की सेंटर सुद्धा मॅनेज होऊ शकतात का, या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी तपास करायला हवा. वस्तुनिष्ठ विश्लेषण, एका शहरात टागोर PG कॉलेजमध्ये 356 पैकी 44 जणांना 650च्या वर गुण मिळतात आणि त्याच शहरातील भारतीय पब्लिक स्कूलमध्ये 962 पैकी फक्त 27 जण पास होतात. हा केवळ चांगल्या शिकवणीचा परिणाम असू शकत नाही, तर इथे सिस्टीम मॅनेज सेंटर मॅनिप्युलेशन झाल्याचा दाट संशय त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तशा प्रकारचा त्यांनी तो डाटा दिलेला आहे. आता दुसरीकडे येऊयात. नीट UG 2025 टाइम्स ऑफ इंडियाचा एक अहवाल किंवा टाइम्स ऑफ इंडियाची एक बातमी आहे. याच्यामध्ये तशाच प्रकारे महाराष्ट्र राज्यातली कोणत्या शहरातील विद्यार्थी MBBS सीटसाठी किती विद्यार्थी त्या ठिकाणी पहिल्या राऊंडला गेलेले होते,
मागच्या वर्षी त्याचा डाटा टाइम्स ऑफ इंडियामध्ये दिलेला आहे, ते सुद्धा पाहूयात. अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील एकूण 64 सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामधील पहिल्या फेरीत 8,138 जागा झालेले प्रवेश गुणवत्तेचे केंद्रीकरण स्पष्ट करतात. अशा प्रकारचा हा डाटा टाइम्स ऑफ इंडियाने दिलेला आहे. तर जिल्ह्याचं नाव आहे लातूर. लातूर जिल्ह्यामध्ये परीक्षा देणारे जे विद्यार्थी होते 8,138 जागांपैकी लातूर मधले विद्यार्थी ज्यांनी पहिल्याच राऊंडला MBBS मिळालेले आहेत असे किती विद्यार्थी होते? 1203. महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा आपण या ठिकाणी स्टेट कोट्याचा विचार करतोय. तर 1203 विद्यार्थी लातूरचे होते. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला हा प्रथम क्रमांक होता. याच्यामध्ये महत्वाचा तपशील, राजश्री शाहू महाविद्यालयाचे तब्बल 37 विद्यार्थी एम्स व इतर सर्वोच्च संस्थात गेल्याचं सुद्धा या बातमीमध्ये म्हटलेलं होतं. दुसरा क्रमांक लागतो नांदेडचा. 936 विद्यार्थी नांदेड या जिल्ह्यातून परीक्षा देणारे 936 विद्यार्थी पहिल्या राऊंडला MBBS ला महाराष्ट्रामध्ये लागलेले होते. याच्या जर डाटाचं अधिक विश्लेषण केलं, लातूर प्लस नांदेड मिळून राज्याच्या एकूण जागांपैकी तब्बल 24% जागांवर लातूर आणि नांदेडचं वर्चस्व राहिलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या MBBSच्या जागा आहेत त्यातल्या 24% जागा ह्या लातूर आणि नांदेड येथील किंवा या शहरांमध्ये किंवा या जिल्ह्यांमध्ये सेंटर असलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. तिसरं पुणे 873 विद्यार्थी होते. मुंबई 734. विश्लेषण काय करता येईल? या ठिकाणी इयत्ता 8वी पासूनची तयारी आणि अभ्यासाचे मॅरेथॉन तास यामुळे लातूरचे यश नक्कीच आहे. परंतु सध्याच्या घडीला जे काही आता प्रकरण CBI किंवा हे काही पेपरफुटीचं प्रकरण लातूरपर्यंत जाते, त्यामुळं काही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा पालक असतील, विद्यार्थी असतील, तर ह्या मार्काचं किंवा सीट मिळवण्याचं जे काही केंद्रीकरण झालेलं आहे याच्यावर आता संशय त्या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतं. या बाबतीत तुमचं जे काही मत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. काही महत्वाचे मुद्दे सुद्धा आहेत. प्रामाणिक कष्ट विरोध बाजारीकरण असा एक वाद आता किंवा अशा प्रकारचे 2 प्रकारामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी विभागले गेलेले आहेत. काही विद्यार्थी आहेत जे खरंच प्रामाणिकपणे नीटची तयारी त्या ठिकाणी करतात, त्यांचे कष्ट आहेत, त्याच्यामध्ये ते परीक्षा देतात, परंतु या बाजारीकरण किंवा व्यापारीकरणामुळे त्या सुद्धा विद्यार्थ्यांना रिनीटला त्या ठिकाणी फेस व्हावं लागतं. ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे सगळ्या गोष्टी आता सध्या घडीला चाललेल्या आहेत. याच्यामध्ये शहराचा किंवा विद्यार्थ्यांचा दोष म्हणता येत नाही. आपल्याला या ठिकाणी जे काही कोचिंग हबच्या स्पर्धा, अंतर्गत स्पर्धा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत वेगवेगळ्या कोचिंग हबच्या, याच्यामधून जे काही बाजारीकरण झालंय किंवा व्यापारीकरण झालंय किंवा आपलाच कोचिंग क्लास संपूर्ण देशामध्ये किंवा राज्यामध्ये 1 नंबरला कसा राहील याच्यातून ज्या स्पर्धा झालेल्या आहेत याच्यामध्ये ते शहर असतील, तिथले विद्यार्थी असतील, हे त्या ठिकाणी भरडले जाताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्याच शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर बाकी राज्यातील जे काही जिल्हे आहेत त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी होत असतं. खरा प्रश्न कोचिंगचे बाजार. महेश्वर पेरी यांच्या डेटामधून आणि राज्याच्या 24% केंद्रीकरणातून हे सिद्ध होते की प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या आता अब्जावधी रुपयांच्या उद्योगात रूपांतर झालेलं आहे. डमी स्कूलची व्यवस्था आणि जाहिरातीच्या राजकारणामुळे अनैतिक मार्गांचा वापर वाढलेला आहे. हे जे काही डाटा आहेत त्यांनी मांडलेला महेश्वर पेरी असेल किंवा टाइम्स ऑफ इंडिया मधला मागच्या वर्षीचा जो काही डाटा त्यांनी दिलेला आहे ते केंद्रीकरण कशा प्रकारे झालेलं आहे आणि याचं कारण काय असू शकतं याचं जर आपण खोलात गेलो तर अब्जावधी रुपयांचा उद्योगात रूपांतर या ठिकाणी नीट असेल, JEE असेल, या कोचिंग क्लासेसचं त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये सिस्टीमचं सुद्धा अपयश आहे. नीट परीक्षामधील गैरप्रकार हे विशिष्ट शहरांचे नव्हे तर परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय यंत्रणाच्या उदाहरणार्थ NTA सुरक्षेतील त्रुटींचे सुद्धा अपयश आहे. म्हणजेच NTA मधले अधिकारी जर व्यवस्थित असतील तर पेपर लीक होण्यापासून ते त्या ठिकाणी प्राथमिक लेवललाच वाचू शकतात, परंतु त्यामधीलही लोकांचा याच्यामध्ये समावेश असल्यामुळं हे सगळं जे काही अपयश आहे ते सिस्टीमचं सुद्धा अपयश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याविषयी तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. आपण जे काही प्राथमिक डाटा जो आहे 2 जे काही रिपोर्ट आहेत त्याच्यावरून तुमच्या समोर मांडलेला आहे. अशा प्रकारचं केंद्रीयकरण त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे का संपूर्ण जिल्ह्यामध्ये सामान्य निकाल असणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज पाहिजे असतील अशा विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ मंत्राचं हे ॲप आहे, त्याच्यामध्ये सगळ्या लिंक टेस्ट सिरीजच्या आपण दिलेल्या आहेत. तर ही आकडेवारी आहे. हे जी काही आकडेवारी जिथून घेतलेली आहेत तर दोन्ही आकडेवारीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.